नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण टाकीवपासून टिकाऊ वस्तू बनवणार आहोत. तर बघा इथं मी गादीची खोळ घेतलेली आहे. तुम्ही याच्या ऐवजी दुसरं पण घेऊ शकता, कॉटनचं कापड. इथं घेतलेली आहे जुनी जीन्स पॅन्ट. तर बघा या पॅन्ट आपण पहिल्या कट करून घेऊया. तर बघा जुन्या पॅन्टी भरपूर आपल्या घरामध्ये पडलेल्या असत्या. तर आपल्याला याचावाला यूज करायचा आहे. तर बघा पहिले आपल्याला हे इथून कमरेपासून कट करून घ्यायचं आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये भरपूर जुने कपडे पडलेले असते, त्याच्यापासून आपल्याला काहीतरी एक नवीन अशी काहीतरी आयडिया बनवायचं आहे. तर बघा हे कट करून घेतल्याच्या नंतर आपल्याला इथून मधून पण कट करून घ्यायचं आहे आणि हे दोन इकडे दोन पार्ट करून घ्यायचे आहे. चौकोनी कापड कट करून घ्यायचं आहे याचंवालं. तर चला आता पहिले इथून कट करून घेऊया आणि याचवाला हा बॉटम पण कट करून घेऊया, जाड आहे तो. तर बघा हे कट करून घेतलेलं आहे, त्याचं खालचं बॉटम पण कट केलेलं आहे आणि जे इथं जीन्स पॅन्टीचं इथं साईडला इथं बटनचं होतं ते कडक, ते पण कापड कट करून घेतलेलं आहे. तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, तर बघा इकडची बाजू इकडून घ्यायची आहे, म्हणजे लहान मोठी बाजू आपल्याला अशी करून घ्यायची आहे या पद्धतीने आणि याला इथं असा जॉईंट देऊन घ्यायचा आहे. तर बघा या पद्धतीने आता आपण याला पहिले जॉईंट देऊन घेऊया असा. तर बघा मी याला इथं अशी टिप मारून घेतलेली आहे मध्ये. तर आता आपल्याला ही लेवल करून घ्यायची आहे, म्हणजे चौकोनी कापड आपल्याला हे करून घ्यायचं आहे. तर बघा असं चौकोनी करून घेतल्याच्या नंतर तर आता आपल्याला हे पण कापड सेम तसंच आपल्याला कापून घ्यायचं आहे. तरी आपल्याला पूर्ण कापड घ्यायचं आहे, फक्त जी इथून चेन लावलेली आहे आपल्याला हे कापड कट करून घ्यायचं आहे, म्हणजे हे निब्बर जागा होईन इथं आपण शिवल्याच्या नंतर, त्याच्यामुळे आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर बघा हे कट करून घेतलेलं आहे. तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे की हे असंच कापड चौकोनी जेवढं आहे तेवढं घ्यायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे. हे मध्ये पण घालू शकता किंवा एका साईडनं पण करू शकता. तर बघा या पद्धतीने, म्हणजे जाड होईल. नाही तर मग तुमच्याकडे याच्यामध्ये घालण्यासाठी पोत्याची गोणी असली तर तुम्ही ती पण घालू शकता. नाहीतर मग आपलीवाली ती कपड्याची बॅग असती जी आपण शॉपिंग करून आणतो, ती बॅग असते, ती पण तुम्ही याच्यामध्ये आतमध्ये घालू शकता. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे असं आतमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे पण याच्यामध्ये असं घालून घ्यायचं आहे या पद्धतीने. आणि आता याला सगळी कोणाच्या टिपा मारून घ्यायची आहे या पद्धतीने, म्हणजे अशा आडव्या उभ्या पण टिपा मारून घ्यायच्या आहे याच्यावरती, म्हणजे हे एकदम पॅक होऊन जाईल, इकडे तिकडे सरकणार नाही. तर चला आता आपण पहिले याच्यावरती अशा आडव्या उभ्या टिपा मारून घेऊया. तर बघा मी याच्यावरती आडव्या उभ्या टिपा मारून घेतलेल्या या पद्धतीने अशा. तर आपल्याला साईडचं आहे ना, आता याची आपल्याला अशी घडी करून घ्यायची आहे या पद्धतीने. आणि बघा इकडच्या साईडने आपल्याला ही सारखी लेवल कट करून घ्यायची आहे. आणि इकडच्या साईडने पण ही साईड कट करून घ्यायची आहे, म्हणजे ही सारखी अशी आपल्याला चौकोनी तयार होऊन जाईल. तर बघा या पद्धतीने आता आपण ही कट करून घेऊया. तर बघा या पद्धतीने मी अशी साईडचे कट करून घेतलेले आहे. तर बघा मी इथं साडीची लेस घेतलेली आहे, ही जुन्या साडीची लेस आहे या पद्धतीने. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर एका साईडने आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने आणि अशी पलटी करून किंवा खालीहून पण अशी मारू शकता या पद्धतीने. तर बघा अशी टीप मारून घेतल्याच्या नंतर आपल्याला अशी वरून घ्यायची आहे आणि अशी पाइपिंग टाईप अशी टीप मार. बघा ही अशी इथं या पद्धतीने अशी टीप मारून घ्यायची आहे, खालच्या साईडने घ्यायची आपल्याला अशी आणि अशी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने. तर चला आता आपण मशीनवरती याला पाइपिंग करून घेऊ. तर बघा या पद्धतीने अशी टीप मारून घेतलेली आहे. टीप मारून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, इकडच्या साईडने असं वरती करून घ्यायचं आहे आणि इकडून आपल्याला अशी आता याच्यावरती
अशी टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने. हे बघा अशी. तर बघा या पद्धतीने अशी ठेवायची आहे आणि याच्यावरती आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे. तर बघा अशी पद्धतीने. तर बघा ही अशी पाईपिंग करून घेतलेली आहे पद्धतीने एका साईडने. तर इकडच्या साईडने पण सेम अशीच केलेली आहे. त्याच पद्धतीने करून घ्यायची आहे. इकडच्या साईडने अशी खालून टिप मारून घ्यायची आहे खालच्या बाजूने आणि वरती घ्यायची आहे, म्हणजे अशी पाईपिंग तयार होते आपल्याला या पद्धतीने. तर बघा परत आपल्याला अशी आता खालून अशी जोडून घ्यायची आहे या पद्धतीने आणि अशी वरतून आपल्याला अशी पाईपिंग करून घ्यायची आहे. तर चला इकडच्या साईडने आता परत करून घेऊया. अशी केली अशीच. तर बघा करून घेतलेली आहे इकडच्या साईडने पण सेम दोन्ही सारख्याच पाईपिंग करून घेतलेल्या या पद्धतीने. तर आता राहिलेली आपल्याला इकडची छोटी साईड राहिलेली आहे. तर त्या साईडला पण आपल्याला तशीच पाईपिंग करून घ्यायची आहे. तर बघा आपल्याला आता इकडच्या साईडने काय करायचं आहे, इकडच्या साईडने पण आपल्याला सेम तसंच करून घ्यायचं आहे. फक्त आपल्याला थोडंसं जास्त कापड ठेवून घ्यायचं आहे. तर हे बघा या पद्धतीने करून घ्यायचं आहे. आपण ही थोडीशी घडी घालून घेऊया. तर बघा या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं कापड जास्त ठेवायचं आहे या साईडने असं आणि असं इथं मुडपून घ्यायचं आहे या पद्धतीने. असं मुडपून घेतलेलं नंतर हे बघा अर्धा किंवा पाऊण इंच असं मुडपून घ्यायचं आहे याच्या लेवल या पद्धतीने असं. आणि आता आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे आणि इकडं टिप मारत आल्याच्या नंतर अशी सारखी टिप मारून घ्यायची आहे आणि परत इकडच्या साईडने पण आपल्याला थोडंसं कापड ठेवायचं आहे. तर बघा मी आधीच कट करून घेतलेलं आहे. इकडं आल्याच्या नंतर पण सेम आपल्याला तसंच करायचं आहे. टिप मारत आल्याच्या नंतर इथं पण आपल्याला अशी लेवल धरायची आहे या पद्धतीने आणि अशी टिप मारून घ्यायची. तर चला आता आपण अशी टिप मारून घेऊया. बघा अशी टिप मारून घेतलेली आहे. बघा या पद्धतीने असं मध्ये फोल्ड करायचं आहे, म्हणजे आत हे कपडा जो आहे हा असा आतमध्ये घालायचा आहे. आता त्याच्यानंतर आता आपल्याला अशी टिप मारून घ्यायची या पद्धतीने. आता वरून घ्यायचं आहे. तर बघा हे असं असं वरतून घ्यायचं आहे आणि अशी टिप मारीत चालायचं आहे या पद्धतीने. म्हणजे इथं जी मोकळी जागा असती इथली एकदम एकदम म्हणजे फिनिशिंग मध्ये पाइपिंग येते. तर चला आता अशी टिप मारीत मारीत यायची आपल्याला या पद्धतीने. तर बघा पाइपिंग करून घेतलेली या पद्धतीने. तर बघा दोन्ही कोपरे एकदम व्यवस्थित आलेले आहे असे. तर आता इकडच्या साईडची पण सेम आपल्याला तशीच करून घ्यायची आहे या पद्धतीने. इकडची केली तशीच इकडच्या साईडची पण करून घ्यायची आहे. तर चला इकडच्या साईडची आता आपण करून घेऊया. बघा मी इकडची साईडची पण पाइपिंग करून घेतलेली आहे. तर आपली चारही बाजूची आता पाइपिंग तयार झालेली आहे. तर बघा आपलीवाली साडीच्या टाकीव साडीच्या पासून आपण पाइपिंग करून घेतलेली आहे याची वाली. तर चला मी तुम्हाला खाली ठेवून दाखवते. तर बघा मी खाली ठेवलेलं आहे. तर बघा आपली टाकीवपासून टिकीव वस्तू तयार झालेली आहे. तुम्ही ही बाळाला अशी गोदडी पण घरच्या घरी छोट्या बाळाला बनवू शकता. तर बघा याची लांबी आहे 32. तर बघा 32 लांबी आहे आणि रुंदी आहे याची वाली 23. 32 बाय 23 ची याची लांबी रुंदी आहे. तर बघा एकदम सुंदर असं पायपुसणं झालेलं आहे. तुम्ही पायपुसणं पण करू शकता किंवा बस्कर पण बनवू शकता या पद्धतीने. तुम्ही रुंदी तुमचीवाल्या प्रमाणे लांबी रुंदी घेऊ शकता कमी जास्त. तर बघा एकदम सुंदर आपलं टाकीवपासून टिके वस्तू तयार झालेली आहे मस्त. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.